नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-एस-टी सी-ई-टी 2025 चे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत. पी-सी-एम आणि पी-सी-बी करिता. फॉर्म 10 जानेवारी 2026 पासून सुरू झाले आहेत आणि शेवटची तारीख फॉर्म भरण्याची ती आहे 12 फेब्रुवारी 2026. फॉर्म भरण्याकरता विद्यार्थ्याला त्याचा डिजिलॉकर अकाउंट बनवणे गरजेचं आहे. त्यामध्ये त्याला अपार आय-डी इश्यू करणे गरजेचं आहे. फॉर्म भरते वेळेस विद्यार्थ्याला आधार कार्ड, 10वी मार्कशीट, 12वी पास झाला असेल तर 12वी मार्कशीट, विद्यार्थी जर कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट, जर सपोज तो ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये असेल त्याला ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर असल्यास नॉन क्रिमिलियर, व्हॅलिडिटी तयार केली असल्यास व्हॅलिडिटी अप्लाय केली असेल पण यायची आहे तर त्याचं टोकन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी अप्लाय नाही केली त्यांनी लगेच अप्लाय करायला टाका. पण व्हॅलिडिटी शिवाय तुम्ही फॉर्म भरू शकता. सी-ई-टीचे फी स्ट्रक्चर ग्रुपवर ऑलरेडी सेंड केलं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण मी दिलेलं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चेक करू शकता. जेवढं होऊ शकते तेवढा लवकरात लवकर सी-ई-टीचा फॉर्म भरा, कारण की शेवटच्या दिवसात सर्व्हर डाऊन असतो. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे याच महिन्यापासून 12वी बोर्डाचे प्रॅक्टिकल एक्झाम पण सुरू होत आहे आणि लगेचच बोर्डाची थेरी एक्झाम पण आहे. त्याआधी आपले फॉर्म कंप्लीट करून घ्या. फॉर्म भरण्याकरिता काही अडचण गेली तर आमच्या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा. फॉर्म भरण्याकरता पण तुम्ही आमच्या काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करू शकता. कारण की फॉर्ममध्ये जो डेटा फिल कराल तोच डेटा समोर जाऊन ॲडमिशनसाठी यूज होतो. त्यामुळे फॉर्म हा ऑथराइज्ड सोर्समधूनच भरा. स्वतः भरून कोणतेही संकट ओढवून घेऊ नका. फॉर्म भरण्याकरता कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.